एका महिन्याचं बिल शून्य केलं आणि मागच्या थकबाकीला त्या ठिकाणी इंटरेस्ट लावून आहे ना मोठी थकबाकी करून ठेवली. अशा महाविकास आघाडीने त्या ठिकाणी ठरवलं की 3 लाखापर्यंतचं कर्जमाफी त्या ठिकाणी द्यायची. ही कर्जमाफी देत असताना जे रेग्युलर कर्जदार आहेत 23-24चे त्या कर्जदारांना सुद्धा 50,000 रुपयाचं अनुदान हे बक्षीस म्हणून इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी द्यायचे. जे मागच्या एकनाथ शिंदे हेच खरं म्हणजे शिवसेनेची कॉपी आहे आणि कॉपी कोण आहे चांगलं माहिती आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे, आज महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने आणि राहुल गांधींच्या विचाराने जो जाहीरनामा केला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आहे. 3,000 रुपये महिलांना आपण देतोय. यांच्यासारखं आहे ना बहिणीला ओवाळणी म्हणून नाही देते, बहिणीला प्रतिष्ठा देतो 3,000 रुपयांनी. बहिणीला एक्सपिरियन्स देतोय, त्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून काम करण्यासाठी, तिला त्या ठिकाणी भविष्यामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून उभं राहण्यासाठी. मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे ना यांच्यासारख्या बाष्पळ गप्पांना एकाही मुलाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही. परंतु आज महाविकास आघाडी देताना मुलांना इंटर करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी आणि ट्रेनी म्हणून आहे ना त्याला शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी जॉबची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्याचा फायदा असा होणार आहे मुलांना, डिप्लोमा झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या मुलाला नोकरी लागेपर्यंत त्या क्षेत्रातला अनुभव आणि त्या अनुभवाचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटबरोबर त्याला बेरोजगारी भत्ता हा मिळणार आहे. यांच्यासारखं कॉन्ट्रॅक्टवरती मुलांना ठेवून त्या कॉन्ट्रॅक्टचे अर्धे पैसे खायचं हा धंदा खरं म्हणजे युती सरकारचा आहे. महाविकास आघाडी हे स्वाभिमानाने हक्काचा कष्टाचा पैसा महिला भगिनींना सुद्धा आणि त्या ठिकाणी माझ्या तरुण सहकाऱ्यांना सुद्धा देणार आहे.